म्हणा. दंडवत हो. जरा वर खाली फिट कर. साधन राहता श्री चक्र महाराजांच्या श्रीचरणी अभिवादन. आचार्यापासून पूर्वजांच्या पुरुषरींच्या केवळवासी बाबाजींच्या केवळवासी श्री गुरूंच्या पवित्र स्मृतीला अभिवादन. आदरणीय श्रद्धे प्राप्त सोनी आश्रमाचे संचालक, या कार्यक्रमाचे संयोजक आयोजक परमपूजनीय कवीश्वर कुलभूषण बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय आमचे परम मित्र शास्त्री बाबा, आमचे आश्रमातील सर्व असणारा परिवार, रोहिणीताई, सविताताई, नीताताई, मुख्य करून 3 नावं पाठ झालीत. आता पुढची बघू नंतर. काय असणारा सर्व परिवार, त्याचप्रमाणे सातारून आलेले संत महात्मे आहेत, कार्यकर्ते मंडळी आमची इथे बसलेले आहे माझ्यासमोर. गेले 15 दिवस सर्वजण आमचे कार्य करत आहेत. त्यामध्ये आमचे अर्जुन आहे, दिव्यमुनी आहेत, आमचा धनु आहे, हे सर्वजण आपण कार्यकर्ते याच्यामध्ये समाविष्ट आहेत. आलेले आहेत खेडकर बाबा, आमचे योगीदादा मसाले, लिंगमपल्ली. बसा बसा, वर खुर्ची बसा बाबा. अरे बाबा दंडवत. आमचे आलेले दिवस नाही का बाबा, आमचे गुरुजी आले की गुरुजींच्या औषधाजवळ बसलेले असायचे. मला आठवते एकदा गुरुजीने फेटा काढून दिला बाबांना. गुरुजी आले की गुरुजींच्या उशाला बसायचे. असो, गेले ते दिवस आहेत, राहिल्या ते आठवणी आहेत. गेले ते दिवस, राहिल्या ते आठवणी आहेत. फक्त आपण आठवायचं आहे. माझ्या श्री गुरुजींच्या का वरती एक वाक्य लिहिलं होतं की गुरुकुळातले दिवस पुन्हा येणार नाही. बेलोपूर वास्तविकचे जे दिवस आहेत ते पुन्हा येणार नाही. असं एका वहीच्या कोपऱ्यात ते वाक्य लिहिलं होतं. आपण त्यांच्यामुळं आहे. वो एग्जिस्टेंस ऑफ हिम, जो भी कुछ है बस उनकी वजह से है. याद करना हमारा फर्ज है. आपलं आसपोती नव्हती, परत सगळ्या भगिनींचा आग्रह झाला, एवढा गुढा होतो आपण बघूया. तसा गुढा सोपा असती परीच आहे गुढ्यामध्ये, परंतु थोडीशी विशिष्ट प्रकारे, वेगळ्या प्रकारे थोडीशी त्याच्यामध्ये अनेक भर घातलेली आहे, तो आखांडलेला आहे त्याच्यामध्ये. खरं हो, चरित्र राहिलं वाचायचं, चरित्र राहिले ना. हा. आणि निखंब माड निखंब माड अवलोकने, अनेक श्रीमुख कसं भावायचं आहे. कुमकुम ठम ते चरित्र आहे. निखंब माड अवलोकने म्हणजे खांब नसलेला, त्याचं अवलोकन केलेलं आहे. असे म्हणतात की त्या कुमकुम ठामवरून डोमेग्रामचे अवलोकन आमच्या देवाने केलेलं आहे वरती जाऊन. पण निखंब म्हणजे जसा तो लांबन दिवा असतो नाही का, लांबन दिवा पूर्वीच्या काळी वर साखळी असायची आणि खाली सोडल्या तर लांबन दिवा म्हणायचा. निखंब माड अवलोकन ते सुद्धा अवलोकन जे आहे आपण आठवायचं आहे. त्या निखंब माडाला म्हणजे खांब नसलेल्या माडाला जर देवाने अवलोकन जर केलं तर स्वामी श्री चक्रधर महाराजा, असं नाही होत, काही बिघडले. स्वामी श्री चक्र महाराज असं अवलोकन माझं तरी कधीतरी कर. जसं अवलोकन करून बाईसांना प्रेमदान दिलं. असू द्या, जाऊ दे, असू द्या, जाऊ दे बेटा. ते काय जरा माझी उंची जास्त आहे, ते खाली जास्त आहे.
असं होतंय. येतोय ना? हा मग चालतंय, असू द्या, राहू दे बेटा. बाईसांना अवलोकून प्रेम दिलं, माधव भक्तांना अवलोकून प्रेम दिलं, परिवार सरपाय त्याला संविधान दिलं, स्वामी श्री चक्रधर महाराज अवलोकून प्रेम दिलं. तसं या पामराला, जसं त्या निकंब महाल अवलोकिला, तसं या पामराला, या आधमाला, असं तुमचं अवलोकन मला कधी घडलं? पण तुमच्या अवलोकनामध्ये एवढं सामर्थ्य आहे की मी अपवित्र आहे, मी पवित्र होऊन जाईल. आपण देवाला प्रार्थना करायची, दुःख करायचं आहे. जड वस्तू देवाने अवलोकन केली म्हणून देवाशी सांगितलं होतं, प्रसन्नाचे नेत्रा जगात एकताय, सभाग्याची जेव्हा भला लाभो. अहो स्वामी माझा सखा पाप माये, चिदादार हे सर्वथा दावित आहे. अवलोकन आहे. आपण पश्चात आज बसलोय, परमेश्वराचं अवलोकन आहे. काय आहे परमेश्वराचं अवलोकन? आज आपल्याला या ठिकाणी पण बसलोय, परमेश्वराचं शास्त्र आहे. परमेश्वर सुद्धा आपली ब्रह्मविद्या देऊन त्या ठिकाणी श्रवण करायला बसतात, ऐकतात. परमेश्वर आपली ब्रह्मविद्या देऊन ऐकण्यासाठी बसलेले असतात. आणि म्हणून अशा पश्चात अवलोकन, जसं स्वामी श्री चक्रधर महाराज अवलोकन आहे तुमचं 3 ते 6 या एका प्रहरामध्ये, माझंही अवलोकन करा, जेणेकरून मी पवित्र होईल, तुमच्या स्मरणी लक्ष होईल, माझा धर्म शेवटाला नाही असं म्हणून दुःख करावं. आणि एक मणी ओढावा, प्रतिस्थानी श्री चांगदेव राहू, गोसावी यांचे चरण शरण. आणि आसनी ओदन रस्यांतरी, वाथारादी परिहासू. वाथा परिहास आसने ओदन राशांतरी. ओदन असायला म्हणतात वर्णाला, भाताचा ढीग. काय उपहास म्हणजे चेष्टा करणं, मस्करी करणं. चरित्र आहे डोमेग्रामचं, छिन्नस्थळीचं चरित्र आहे. कोणी ठाई काही विशेष, कोणी ठाई काही विशेष, अवघे विशेष ते डोमेग्राम. आपण स्मरण करताना नेहमी छिन्नस्थळीची आठवण केलं. गोसावी माझ्या गोसाव्यांची छिन्नस्थळी, माझ्या गोसाव्यांची छिन्नस्थळी. अनंता दो जेने अनंता जिने अनंता दोषा ते नासले, अनाथ अविधी ते छेदिले. म्हणून छिन्नस्थळी ऐसे नाव ठेविले, कृपेचे नियोग त्या परमपुरुषानेच. म्हणून छिन्नस्थळी ऐसे नाव ठेविले, कृपेचे योगी नाव ठेवले. अशी छिन्नस्थळी आहे, चरित्र आहे. आमच्या सकाळी देवाला पूजा अवसर झाला आणि देव म्हणतात, बाईसाला बाई आज काही करू नका, भांडे वेदन हे जे स्थान आपलं आहे, जे मेलेल्या माणसाच्या ते मडक्याचं तिकटणं नाही का, ते ज्या ठिकाणी फोडलं जातं त्याला भांडे वेदन असं म्हणतात. आमच्या देवाने भांडे फोडलं, पण कदाचित आमच्या देवांच्या अगोदर त्या स्थानाला भांडे भेदन असं नाव असावं. जे तिकटणं मडकं आपण घेऊन जातो ते तिथं फोडलं जायचं. सकाळ आमच्या देवाला पूजावसर झाला. देव म्हणतात, बाईसाला बाई आज काय करू नका, बाई आज काय करू नका. आज हे भक्तजनाची भिक्षांना आरोहण केली. आज आमची प्रवृत्ती अशी आहे की भक्तजनांचे भिक्षांना आरोहण करायचं आहे, आणि म्हणून तुम्ही काही करू नका. तशी बारशी होती. काही भक्तजन सर्व भक्तजन भिक्षेला गेले. 1-2 भिक्षा करुणाने आमच्या देवांना दंडवत केला. आणि आमचे देव भांडे भेदन जे आज आपण सांग करतो, कधी गेलो दिलेला आठवावी, क्षणभर विसावा घ्यावा. कुठलंही सांग करते वेळेला आठवावं, स्थान वेळा आठवावी, क्षणभर विसावा घ्यावा. त्या स्थानावरती मनामध्ये जरा दुःख करावं आपण. देवांचे भांडे वेदन जाऊन बसले. बाईसाई गुंफेवरून निघाली. बाईसाई गुंफेवरून निघालेले. जाता जाता बाईसा म्हणते महादायसाला, रुपे बाबाशी भिक्षेशी काही अडवण्याशी काही होईल, तू 4 तांदूळ वेळून घेऊन ये. महादायसा त्याप्रमाणे करते. उत्तम प्रकारचा तांदूळ ती वेळते आणि ती म्हणते स्वामींच्या पुरताचा, बाकीच्या करता नाही. तर येथच्या पदार्थाची सत्ता ते बाईसाशी आमच्या श्रीमुखाचे शब्द आहे. काही
जसं निमित्तविधी असताना आपण निमित्तविधीची जी माणसं असतात ना, निमित्तविधीमधला कुठलाही पदार्थ घेते वेळेला आपण त्यांना विचारून घ्यावा, नाही तर तो पदार्थ चोरीचा आरोप लागतो. त्यांना विचारून घ्यावं. निमित्तविधी जी माणसं असतील त्यांना आपण विचारून घ्यावं. घ्यायचा असेल पदार्थ जो लागेल तो घ्या, पण त्यांना विचारून घ्यावा. जसं आमचा हंगाय तिचा व्यापार ते तर पुसू की की तसं निमित्तविधीमधल्या माणसाकडून आपण तो घ्यावा. एखादी वस्तू पाहिजे असेल तर आपल्या अधिकार नाही त्यांना पण विचारावं, बाबा ही वस्तू मला कशी पाहिजे आहे, आपण घ्यावी, त्याचा दोष लागत नाही. महादायसाने 4 तांदूळ वेळलं आणि भरणूक म्हणजे एक छोटंसं मडकं. तर पूर्वी मडक्यामध्येच भात शिजवायचे. आमच्याकडे तर मी लहानपणी पाहिलं भांडी नव्हतीच. काही नंतर ती मग पितळेची आली, नंतर मग जन्माला ते जाऊ द्या. पण तो पूर्वी दूध सुद्धा मडक्यामध्ये तापवलं जायचं, त्यातून सुद्धा मडक्यामध्ये बनवलं जायचं आणि ते इतकं रुचकर लागायचं. काही ते गेले दिवस आता. छोटंसं मडकं आहे, त्या मडक्याला वस्त्रामध्ये बांधलं देवाला दिसू नये म्हणून, की ते डोक्यावर घेऊन महाराज आणि देव आमचे बसलेले आहे. आमच्या देवाने पाहिलं. देवाने काय सांगितलं होतं की काही करू नका आज, तरीही बाईसाने केलेलं आहे. तुमच्या महादायसाने ते पाहिलं, आपल्या देवाने आमच्या पाहिलं आणि चिमखडेन हा छोटासा खडा घेतला आणि महादायसावरती काही लागे या मडक्याशी. हे मडकं तसं डोक्यावर आहे आणि इकडं तिकडे तिनं असं पाहिलं, तो पूर्ण गिरकी न मारता थोडीशी मारली आणि ते मडक्याचं त्याच्या ते ठिकऱ्या झाल्या त्या मडक्याच्या. तेच पीस आज आमच्या पंथामध्ये विशेष म्हणून नमस्कार करण्यासाठी आलेले. कुठं असेल काही आपल्याला कल्पना नाही. तेच पीस आज आलेले आहेत. बाईसावंती बाबा, कटकट बाबा म्हणजे खेदावाचक शब्द आहे. कटकट बाबा अवघा भात वाया गेला. कारण स्त्रियांचं पदार्थाच्या ठिकाणी आत्मत्व फार मोठं असतं. काही पदार्थ ठिकाणी फार आत्मत्व असतं, स्त्रिया अविद्यात्मका. तर बाबा बाईसावंती कटकट बाबा अवघा भात वाया गेला. देव बाईसांना शिक्षा म्हणतात, बाई तुम्ही आम्ही तुम्हाला सकाळी सांगितलं, आज हे भक्तजनाचे भिक्षांना आरोग्याने पिजे, तुम्ही काही करू नका, तरी तुम्ही केलं. अखंड काही तुमचेच येत व्हावे, हेही काही करावे असे की मरावेशी. यांचं काय नको का आमच्या ठिकाणी प्रवेशन व्हायला? का अखंड तुमचंच आमच्या ठिकाणी प्रवेशन व्हावं? या गरिबांचं काय देखील लागावं की नाही, भजन घडावं की नाही? बाईसावंती असं नाही. भिक्षेला काही आरोग्याला काय सांगावं, भिक्षेला कसले पदार्थ येतील काय होईल आणि आरोग्याशी काय येईल. पुन्हा बाईसावंती कटकट भावा अवघा भात वाया गेला. सर्व भक्तजन आले, झोळी दृष्टपूत केली. झोळी दृष्टपूत केली आमच्या देवाना. बाईसाने सर्व पदार्थ एकत्र केले, चांगले चांगले पदार्थ गोसाव्यासाठी बाजूला काढले आणि सर्वजण भोजनाला बसलेले आहेत. परमेश्वरा समवेत भक्तजन आहेत. विचार करायचा आहे. अवसराचा विचार नेहमी करावा. समोर परमेश्वराने परमेश्वराच्या पंक्तीचा लाभ तुम्हाला भक्तजन घेत आहे. असा योग कधी आपल्या जीवनामध्ये येईल का, आपण आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. असा योग, असं भाग्य कधी आपल्या जीवनात येईल का, परमेश्वर समोर आणखी भोजन सर्वजण करतायत, परमेश्वराची मूर्ती अवलोकन करत करत भोजन करतायत. एवढं भाग्य आहे त्या लोकांना. जे कोणी असेल वेदवंत आहे, दर्शनीय बोधवंत सगळे असतील, कुणी असो, परंतु ते भाग्य जे भक्त आहे सन्निधानामधले देवांच्या आमच्या, त्यांच्या भाग्याला तोड नाही. त्यांनी चालता बोलता देव अनुभवलेला आहे, प्रत्यक्ष अनुभवलेला आहे. स्वामी श्री चक्रधर महाराजा, आपण देवाला प्रार्थना दुःख करायचं, असा योग आपल्या जीवनामध्ये आला. अशा अनंत सृष्टी वाया गेलेल्या आहेत, अनंत सृष्टी वाया गेलेल्या आहेत. ही सुद्धा सृष्टी वाया जाऊ द्यायची काय? ही सुद्धा सृष्टी वाया जाऊ द्यायची काय? हे आपल्या मनाला आपण प्रश्न विचारायचा आहे. थोडक्याकरता कशाला आपण कलंक लावून घ्यायचा? थोडक्याकरता किती आयुष्य आहे, किती आयुष्य जगतो म्हणजे काय सांगावं? काय सांगावं?
आमच्या देव आरोहण करतात, भक्तजन सुद्धा आपलं भोजन करतात. परमेश्वराच्या भोजनाला आरोगण असं म्हणतात. परमेश्वराच्या भोजनाला आरोगण असं म्हणतात. आमचे देव आहे बसलेले आहेत, आरोगणा करतात, भक्तजन आहेत. देव आपला श्रीकरचा भाल प्रदेश ते आणतायत आणि म्हणतात, या भाताच्या टेकात याच्या पलीकडे कोण आहे? काय भाताचं म्हणजे वरण भात आहे काय, त्या टेकाच्या पलीकडे कोण आहे? देव प्रश्न करतायत, अवलोकन करतायत. आपल्याला श्रीमुख देवांचं आठवायचं आहे. अवलोकन कसं असतं ते बघायचं. असा अवलोकनाचा योग आपल्याकडे जीवनामध्ये येईल का? प्रश्न पुन्हा पुन्हा विचारा. मूर्ती ज्ञान अशा प्रकारचे प्रत्येक प्रश्न, प्रत्येक ओळ ते आहे ती स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की या तराजूमध्ये आपण कुठं बसतोय? आपण कधी त्यामध्ये तोललं जाईल का आपल्याला? आपण कधी तराजूमध्ये बसेल का? समोर तिकडे भट्टोबास बसलेल्या होता जी देविका दास वानरा असे. देविका म्हणजे देवाचा दास आहे, तो वानरा बसलेला आहे. पुन्हा देव आमचे दुसरा आपला भाल श्रीकर ठेवतात आणि म्हणतात, या भाताच्या टेकाच्या पलीकडे कोण बसलेला आहे? जी देविका किंकर मंडळी. देविका म्हणजे देवाचा किंकर. किंकर म्हणजे किम किम न करोती ती किंकरा, असा शब्दाचा अर्थ आहे. किम किम न करोती ती किंकरा, सांगेल तसा काय करणार नाही, सर्वच करणार, असा मराठीत त्याचा अर्थ आहे. काही नाही, धरा सर्प धरायला गेले, स्वेर करा स्वेर करवलं, पूरप्रविष्ट गेले, नकार दिला नाही कुठल्या गोष्टी. प्रयागाला जाव म्हटलं, पैठणवरून तिकडेही जायला निघाले. म्हणजे सांगितलं असता काय करणार नाही, त्याला किंकर असं म्हणतात. आणि दास आहे तो अंगरक सेवा करणार आहे. काय आहे? अंगरक सेवा करणारा दास आहे. अशा प्रकारे आमचे देव अवलोकन करतात. मोठ्या प्रेमानं भोजन चाललेलं आहे. कधी विचार करा, असं आपल्याला कधी अवलोकन घडेल? समोर परमेश्वर आता उत्तरापंथीवर अवलोकन आहे. निदान इथं नाही योग आला, तिथून तरी करावं. त्या परमेश्वराला प्रार्थना केली पाहिजे की आपली दर्शने, स्पर्शने, संभाषणे, अवलोकने माते अपवित्राते पवित्र केशव. कशाने मी पवित्र होणार आहे? दर्शने पांड्या पुनरेव दर्शन, एवढं करून सुद्धा तुम्हाला तो जाताना दर्शन दिलं सारंग पंडितांना. आमचे देव पुन्हा पैठणला गेले. उमायसा ओरडली, घरी का तुम्ही बोलत? तुमचं सूर्यपूर्व कुठे गेलं होतं का? देव निघून गेले. स्पर्शने म्हणजे स्पर्श केला. जसं विष्णू भट्ट आहेत 45 वर्षे. काही देव आमचे काठीतळी असं नाही, काढू गंगेवरून आले, तांबोटी आहे, तुळशी आहे. आता देवांना दंडोत केला आणि देवाच्या पाठीवर श्रीकर स्पर्शली पाठ त्यांची. देव म्हटले, बाई ब्राह्मण कैसा तापस, अवघे पाठ करपवून गेली, काही अवघे पाठ करपवून गेली. असं स्पर्शन. संभाषण म्हणजे जसं आपण चैत्र लोणीचा अभ्यास तो देव म्हटले त्यांना उभा राहायला सांगा. गुरुवाला भट्टोबास म्हटले, अगा गुरुवा उभा राहे. देव म्हणतात, काही महात्मा नवशी, महात्मा नवशी. देव म्हणतात, यावो राणेवो तुमचे पुत्र कुटुंब निकेन असती. आणि अवलोकने भक्तात अवलोकने प्रेम दिलं. बाईसाला अवलोकन करून प्रेम दिलं. ते सनिधी श्रपाला नवगाचं चरित्र आपलं कालच गेलं, त्यालाही तो म्हणतो त्या ठिकाणी संबंधी असंबंध, असंबंधी संबंधीला दिलेला. असं किती जणांना अवलोकन केलेलं आहे. स्वामी श्री चक्रधर महाराज या नखाग्रापासून दोषाग्रापर्यंत भरलेला हा जीव आहे. कोठा आहे दोषाचा, काळ मोठा आहे, काळ तोंडा आहे. आपली त्या ठिकाणी तुच्छता देवाच्या पुढे व्यक्त करावी, दुःख करावं की असा योग कधी आपल्या जीवनामध्ये आला नाही. आज आपण जातो स्थान, आपण नमस्कार करतो, भांडे घेतो, कधी उभं राहावं तिथं तो मनात विचार आणावा, गोष्ट आपण आठवावी, काही दुःख करावं आणि आपला दोष आपण आठवावे. हा अवसर आपल्याला का मिळाला? तर आपण असा दोष अनंत सृष्टी वाहत 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 इथपर्यंत आलो. पण परमेश्वराकडे जाणं कधी घडलं नाही. नर्मदेचा गुंडा आहे, बस या जागेवरून पुढच्या डोळ्या दुसऱ्या जागेवरती जातो, पुढे जात नाही. तो तसं या सृष्टीत त्या सृष्टीत, त्या सृष्टीतून त्या सृष्टीत आपण चाललेले. परमेश्वराचा मार्ग सापडला, तो मार्ग राजमार्ग सोडून दुसऱ्या मार्गाचा रस्ता धरला, वाट धरली, म्हणून इथपर्यंत आलो. आपण दुःख करावं, एक मनी ओढावा.
दोष आपले आठवावे, आपल्या गुरुनिमित्ताचं, आपल्या परमेश्वराचं गुणोपकार आठवावर एक मनी वडावा की म्हणावं, प्रतिष्ठाने श्री चांगदेव राव गोसावी यांचे चरण शरण. यावरी जे तुलेही अवलोकने ते तुलेही आठवी जती. यावर जेतले अवलोकने आहे. दररोज एक चरित्र वाचावं मग झोपावं. दररोज एक चरित्र वाचावं आपल्या घरी आणि मग आपण निद्रेच्या हात नियम घालून घ्यावं. स्वतःला बंधन घालून घ्यावं लागतं. स्वतःला बंधन घालून घ्यावं लागतं. त्याशिवाय कुठली गोष्ट होत नामकत करून घ्यावं लागतं. एवढ्या वेळात हे झालं पाहिजे, एवढ्या वेळात हे झालं पाहिजे, एवढ्या वेळात हे झालं पाहिजे, तर ते होईल. एक चरित्र वाचावं जरूर देवाचं काढून. काही अर्थ नाही आला तर बाबांना विचारावा, फोन करून विचारा, बाबा अर्थ कसा आहे, बाबा सांगतील तुम्हाला. आणि म्हणून स्मरण करावं, चरित्र आठवावं. पुढचं काय आहे, जितकी अवलोकन आतापर्यंत लीळा चरित्रामध्ये आपण अभ्यासतोय, जेवढी अवलोकन आहेत तेवढ्या अवलोकनाचं आठवण करावं. म्हणावं, स्वामी श्री चक्रधरा हा साधम आहे, पतित आहे, दोषी आहे, अपराधी आहे, याचंही कधी काळी अवलोकन करा. पवित्र म्हणे ओढावा एक म्हणावं, प्रतिष्ठाने श्री चांगदेव राव गोसावी यांची चरण शरण. भुवया ऐशा भावी जती दाई जती जे औसी कांदी पुसणे. आमच्या स्वामींच्या भुया कशा होत्या? भुया कशा होत्या? रेखी होत्या, रेखलेल्या, पण ओरिजिनल. कुठं जाऊन रेखून आले अशातला भाग नाही. औशी कांदी पुसणे. हरिपाळ देवाचा आमच्या देवानी पतीत स्वीकार केलेला आहे. आणि हरिपाळ देवाना युद्धामध्ये तलवारीचं लागलेलं एक उरण होता, त्याला कांदी असं म्हणतात. औषधं विचारलं जी हे काय आहे, त्यावर देवाने सांगले का असं युद्धामध्ये हरिपाळ देवाचं जे पतीत उठवलं, त्यांना त्या शस्त्राची झालेली जखम होती, तो उरण आहे, तो आहे काही, तो सुद्धा भोया अशा प्रकारच्या आमच्या देवांचे. औशी कांदी पुसणे. विचारला औषध प्रश्न, कशाची खून आहे? कर्णयुगल ऐसे भावी जती दाई जती जे भक्त म्हणती लंब कर्ण. आणि कर्ण युगल म्हणजे दोन कान कसे आठवायचे? जे भक्त म्हणती लंब कर्ण. भक्त म्हणजे माधवा भक्त चरित्र होऊन गेलेले, पुन्हा काही सांगत नाही. 4 कळिकेचा प्रेमाचा संचार त्यांना केलेला आहे. काही 4 कळिकेच्या प्रेमाचा संचार आहे. तो निर्णय माझा मांड्याचा राहूनच गेला. काही भक्तांनी त्याचा वियोग कसा करतात, मला काय करू, दिवस थोडे राहिले. त्याचा निर्णय मांड्याचा माझा विचार होता. तर भक्त आहेत ते ज्या वेळेला त्या ठिकाणी ते कनवर्तीला ब्राह्मण येतो, त्याला विचारतात, अशी पुरुष आहे, काय गौरवर्ण आहे, गुजरवेश आहे, विशाल नेत्र आहे, अजान भाव आहे, श्रीमूर्ती एक सुरा, कटिप्रदेशी एक सुरा आहे, श्रीकर हेच पाणी पाहत आहे, आणि लंब कर्ण, त्याचे कान मोठे आहेत, लंब कर्ण, असे पुरुष कसे आहेत ते विचारायचं. तो ब्राह्मण माधव होता, त्या ब्राह्मणाला विचारायचे, ते आठवायचं आहे आपल्याला. आपण ते काय पाना नाही, भावनेचं स्मरण आहे, भावना व्यक्त करायची आहे. त्या ब्राह्मणाला माधवताने पाहिला किंवा त्या ब्राह्मणाने पाहिला देवांचा कर्ण कशा, लंब कर्ण कसा होता, आपण नाही पाहिला. मग आपण पाहिला नाही तर दुःख करायला नको? आपण दुःख करायला नको का? दुःख आपण करायला पाहिजे. आपण दुःख करायला पाहिजे की लंब कर्ण, विधान लंब कर्ण दिसला तर संपूर्ण मूर्त तरी दिसेल, केवळ कर्णच नाही, त्याच्या योगाने तरी दिसेल, काही त्याच्या योगाने तरी दिसेल. दुःख करावं, मनी ओढावा. प्रतिष्ठाने श्री चांगदेव राव गोसावी यांचे चरण शरण. आणि नागारावळी नांदिये ओळगविले. नागारावळी नांदिये ओळगविले. पैठणचं चरित्र आहे, छोटस चरित्र होऊन गेलेलं आहे. नागारावळी स्त्री असून पुरुषाचा वेश आहे. नांदे म्हणजे कानामध्ये घालायचा अलंकार आहे त्यावेळेस. काही नांदिया म्हणजे कानामध्ये घालायचा एक अलंकार आहे. त्या नागारावळीनं त्या आमच्या देवांना एक कर्णामध्ये घालायचा अलंकार ओळखवलेला आहे. बघा काही कशा भाग्याचे जीव जोडलेले असतात, कसं भाग्य घेऊन जन्माला
आलेले असतात. काही गरीब परिस्थिती आहे, अर्थात द्रव्याची हे जवळ नाही आहे, भिक्षा मागायची आणि जेवण करायचं. काही अशा अवस्थेत आमच्या देवांशी भक्त आहे. देवी निष्कंचन आहे आणि भक्तही निष्कंचन आहेत. देवी निष्कंचन आहे, भक्तही निष्कंचनच आहे. पण असे काय जीव आहेत अशा प्रकारचं भाग्य जोडून आलेलं की त्याला परमेश्वर भेटावा. वेद नाही, बोध नाही, काहीच नाही, पण परमेश्वर भेटावा अशी कणव असा अर्ज का तो मागचं घेऊन आली जन्माला आलेला आहे. आपण दुःख करावं क्षणभर का होईना, क्षणभर का होईना. ती जी नागार्जुन आहे, नागारावळी जी आहे, आपण कर्ण फूल तिला ओळखण्यासाठी देवांचा आमच्या म्हणजे लंब कर्ण मिळाला. क्षणभर का होईना, पण आपली संपत्ती आहे ती परमेश्वराला समर्पित केली. संपत्ती परमेश्वराला समर्पित केली तिनं. ते परमेश्वरा धर्म संयोगाने मिळालेली संपत्ती, हा प्रपंच गंगेची उंचर गंगेला अर्पण आहे. माझं काय आहे जगामध्ये? काही साधे हो कवनाते काही असे, कवनाते काही असे, हे सगळे देवाचे की, हे सगळे देवाचे की, देव देते आपले, देव देते आपुले. हे त्याचं आहे. आठवावं. ते दर्शन झालं, स्पर्शन झालं, संभाषण झालं, पूजनाला परमेश्वर मिळाला. कुठल्या कुठं क्रिया घेऊन जाईल, कुठल्या कुठं क्रिया घेऊन जाईल ती. आपल्याला हे झालं नाही ना झालं आपल्याला. असं आपल्या जीवनात कधी घडलं नाही आणि झालंही नाही. आणि जर झालं असेल, आपण ईश्वराला सोडून दिलाय. काल आपण प्रायश्चित बोललेलोच आहे. दिलं का? आपण प्रायश्चित काल बोललेलोच आहे. सोडून दिलं परमेश्वराला, म्हणून हात आलो, दुःख आपण व्यक्त करावं. अशा करता तरी परमेश्वर माझा भेटावा, माझा देव. अशा करतात, अशा ह्याच्या तरी मला माझा देव भेटावा. कुठे भेटेल तो माझा देव, विचारतोय तो कुठं आहे माझा देव. कुणीतरी माझा देव मला भेटवा, जो अर्थ आहे तो अशा प्रकारे अर्थता करतो. माझा देव आहे, कोणतरी भेटवा. बाईसाना भेटला, वट्टोबाचाना भेटला, अवाईसाला भेटला, औसाला भेटला. औसा पुढे पळते, देव पाठीमागून जातं. अशा प्रकारचे भाग्य जोडून यावं लागतं. आणि म्हणून असा अवतार पुन्हा होणं नाहीये. अशा अवताराकडून जर उद्धरण झालं नाही तर पुण्याकडून होणार उद्धरण, पुण्याकडून उद्धरण होणार होणार नाही. तुम्हाला सांगतो, म्हणून दुःख आपण व्यक्त करावं. आपल्याला आपण आपलं पाहावं अंतकरणामध्ये. एक मणी ओढावं म्हणावं, प्रतिष्ठानी श्री चांगदेवराव गोसावी यांचे चरण शरण. आणि छाया गोपाळाच्या बाया अनंत ओळगविले. छाया गोपाळाच्या बाया आहेत त्याने सुद्धा अनंत म्हणजे हा कानामध्ये घालायचाच एक अलंकार आहे. कानामध्ये घालायचा अलंकार आहे. त्या बाईने वळवळ आमच्या देवाना. तेच चरित्र आहे, तीच भावना आहे, ते सर्व काय तिने ओळखवलं आमच्या देवाने. धन्य आहे ती छाया गोपाळाची. एक तर बाईचं नाव आहे किंवा चरित्रामध्ये तर मंदिराचं नाव आहे. काही नागारावची क्रिया तिने पाहिली म्हणून ही करायला गेली. तिने केलं काय असं ना, नाटक केलं पण का असं ना, अरे कसं का होईना, परंतु परमेश्वर मिळालाय. दर्शन दुर्लभ आहे. दर्शन परमेश्वराचं. बाई ते बोलणं काय, त्याचे दर्शन दुर्लभ आहे. ते कवनायची वाला काही दर्शन सुद्धा दुर्लभ. आज मिठाचा कडा आज पण जर विको मानलं तर त्या देवाचं दर्शन इथपर्यंत पडू विक्री आचार केला पुणे संबंधी 12 वर्षानं परमेश्वर भेट आपल्याला देतो. दुःख आपण करावं. काही चालता बोलता परमेश्वर पैठण आहे, लांब नाही, जवळच आहे. ठीक आहे, विरुळ जवळच आहे, तर लांब नाही आहे. आणि बाईसे प्रतिदिनी झळंबुके ओळगविती. आणि बाईसे प्रति झळबुंके अलंकार आहे. फुलाचे बाईचा अलंकार ओळखायचे. काही फुलाचे झळबुंके अलंकार आहे. आजही मानतो तुम्ही अधिकाराची पूजा करताना विदर्भात पद्धत आहे, कानामध्ये असा ते फुलाचा हे घालतात. तशी बाईसा घालायची. ती आठवण म्हणून करतात. देव नाही मिळाला तर अधिकरण तरी मिळालं. काही काळानंतर हे सुद्धा मिळणार नाही. काही काळानंतर साधन सुद्धा खाऊ घालायला मिळणार नाही. लक्षात ठेवा. तुम्हाला असं वाटतं की आहे नाही आहे. काही काळानंतर साधन सुद्धा शोधावं लागेल, ते सुद्धा मिळणार आहे. जोपर्यंत आहे तोपर्यंत क्रिया करावी. आज हा महात्मा आहे. पुढच्या वर्षी कुणी बघितले तो महात्मा राहतो का मी जाते? कुणी बघितले?
होता होईल वेळा आपला धर्म आपण करावा. होता होईल वेळा आपला धर्म आपण करावा. आणि आठवावं काहीसा त्रिकाळ पूजा अवसरी करायच्या. बस झालं. आपली अस्थिपरी संपलेली आहे. असंन्याच्या पुरुषाने कसा आचार करावा, कसं ईश्वर जोडून घ्यावं, 7 वचन आहे. आरती इकडे येतची दसीच धरली पुरे. आचाराची 289 वचना फुटा आहे आणि अस्थिपरीची 6 वचन आहे. ती त्याची दशी आहे. ती धरली पुरे म्हणजे अस्थिपरीच्या 6 वचनाचा आचार केला. विकार विकल्प शून्य स्वभाव मात्रे निरालंबी देवतास म्हणे जो जन्म क्षेत्री तयास परमेश्वर पुनरुपी आपुला संबंध देती. या स्त्रीपरीच्या 6 वचनाचं अनुष्ठान केलं, आचार केला, दसीचा आचार केला तरी पुरे म्हणजे पुन्हा संबंध आला पुरे. तिथं पुन्हा प्रमाद नाही, धाक नाही, काही येते. आणि शेवटचा पक्ष आपला कारकाळे ध्येयपर्यंत जो अनुष्ठित आहे अशी भट्टाचा देव श्री चक्रधर होय असं सांगितलं. इथे काल आपली अस्थिपरी संपली आहे. आपल्याला गुढा लिहायचा आहे. गुढा या शब्दाचा अर्थ आहे गुढरूप अर्थ, रहस्यमय. काही रहस्य आहे. हंगाय आपले शिका तुमचे रहस्य ते अनिका प्रती प्रकटीचे एक ब्रह्मविद्या एक रहस्य आहे. अनिका प्रती भलत्या प्रती प्रकट करू नये आपण. त्याचा बाजार मानू, दुकान मानू नये आपण त्याच. काही कीर्ती करता, पदार्था करता, मान्यता करता दुकान मानू नये आपण त्याच. ते रहस्य आहे. अनेकाला प्रकट करू नये आपण. दोष लागतो आपल्याला. गुढा म्हणजे गुढरूप अर्थ, रहस्यमय अर्थ आहे. केशराज बासानी 9 प्रकरणाचे 9 गुढे केले होते. आणि 9 गुढे खरडे इतर साहित्य वाचा सुंदर बोलायचं याच्याजवळ. यवनाच्या धाडी आल्या, यवनाच्या ज्यावेळी धाडी आल्या त्या महाराष्ट्रावरती पहिली स्वारी झाली अल्लावनी खिलजीची. आणि वाचा सुंदर बोलायचं पाहिलं तर आपल्या शिलाचं हरण होणार आहे आणि आपला धर्मभंग होणार आहे. आणि म्हणून त्याच्या सहित त्या पोत्या पुस्तकात स्थितीने विहिरीमध्ये उडी घेतली आपली. त्या ठिकाणी धर्म जाऊ नये आपला, काही आपली जी आहे तो धर्मभंग होऊ नये आपला. आणि म्हणून ते सर्व जे गुढे आहेत ते गुढे आणि काही इतर खडे काही साहित्य होतं त्याच्याबरोबर ते गेले. कारण त्यावेळेला सर्व देशामध्ये खळबळ वाजली होती महाराष्ट्रामध्ये. कुणाचा थांगपोस पाय पता कोणाला सुद्धा नव्हता. पण असं आक्रमण कधी यवनांच्या स्वारीचं पूर्वी कधी झालंच नव्हतं. फक्त अल्लाउद्दीन खिलजीची पहिली स्वारी महाराष्ट्रावर, ती सुद्धा देवगिरीला. आणि त्याच्यामुळे सर्व देश उलता पालता झालेला आहे. ही त्यावेळची परिस्थिती, अंधाधुंद परिस्थिती आहे. परंतु तुम्हाला तो जो अस्थिपरीचा गुढा जो आहे पुन्हा तो मननीय होता. पूर्वी लोक मनन करायचे. पुन्हा तो अस्थिपरीचा गुढा तो मननीय होता. आणि 9 गुढे त्याच्यामध्ये गेले आणि एक अस्थिपरीचा गुढा येतो तो त्यामध्ये शिल्लक राहिला, एक अस्थिपरीचा गुढा. तो कुणासरी मननीय होता आणि तोच गुढा आपल्या इथं परंपरेने आलेला आहे. 9 प्रकारचे 9 गुढे होते, फक्त अस्थिपरीचा गुढा तोही कुणाच्या मननीय होता म्हणून राहिला. मग गुढ्याला गुढा का म्हणावे तर काही साई वचन जी अस्थिपरीची ती गुढरूप वाखाणली. साई वचन जी अस्थिपरीची आहे ती गुढरूप वाखाणली म्हणून गुढ्याला गुढा असं म्हणा. अथवा गुढा म्हणजे साई वचन मोघम वाखाणली अस्थिपरीमध्ये. साई वचन मोघम अस्थिपरीमध्ये वाखाणली म्हणून गुढ्याला गुढा असं म्हणा. आणि गुढ्याला गुढा का म्हणावं तर गुढरूप ज्ञान आहे ते म्हणून गुढ्याला गुढा असं म्हणावं. आणि गुढ्याला गुढा असं का म्हणावं तो गुढ हा धातू औराणावाचक व्यवस्थानावाचक आहे. काय जसं युद्धावरती गेल्यानंतर शिरकत असतं संरक्षणासाठी, तसं हे
आवरणा वाचक आहे, व्यवस्थाना वाचक आहे. केसराज वासाने काय काय केलं. भट्टोबासांच्या विद्यमाने भट्टोबासा ते पुसो 9 जी प्रकरण आहेत त्याचा अन्वय त्यांनी लावला. 9 प्रकरणाचे 9 गुन्हे केले, कारण 9 प्रकरणाचा अन्वय गोसावी श्रीमुखेच लावलेला आहे. अशी आपली परंपरा आहे. शतत्रय आचार, शतत्रय विचार 285 289. शतत्रय आचार, शतत्रय विचार 14 वर्षे दृष्टांत म्हणजे 114 दृष्टांत, द्रष्टांतिक आणि लापनिक आणि 9 प्रकरणाचे 9 गुन्हे अशी 5 स्थळ भट्टोबासांच्या विद्यमाने भट्टोबासा ते पुसो केसराज भाषाने केलेले आहे. हा जो गुन्हा आहे केसराज भाषाने केलेला गुन्हा आहे. त्या गुन्ह्याला नवे वस्त्र न नेसावे, मार्गी पडले वस्त्र घेते, हे वचन पाहत आहे. आता इथं सुरुवातीला निरालंबी घेतलेला आहे, सूत्र सुरुवातीला घेतलेलं आहे. पुढं आपण बघूया. ही जी 6 वचनं आहेत ही गुन्ह्याचे पक्ष आहेत त्या पक्षावरती बसवलेले आहेत. 6 वचनं जी आहेत ती पक्षावरती बसवलेली आहेत. पहिलं जे सूत्र आहे की या ठिकाणी निरालंबी सांगितलेलं आहे. नवे वस्त्र नेसावे, जुने वस्त्र नेसावे. नवे वस्त्र नेसावे अविहित आहे आणि जुने वस्त्र नेसावे विहित आहे. जुने वस्त्र नेसावे हे विहित आहे. मग धर्म सासरायल्या सुरवाड निश्चिंती, इथं निरालंबे हे वचन वाखाण. निरालंबे हे वचन वाखाण. तर सुरुवातीलाच निरालंबे वचन का वाखाणलं, तर आलिंबनाचा त्याग केल्याशिवाय कोणताही विधी आचरता येत नाही. आलिंबनाचा त्याग केल्याशिवाय कोणताही विधी आचरता येत नाही. आणि म्हणून निरालंबे हे वचन सुरुवातीला वाखाणलेलं आहे. मग गेदरती भट्टाचे बोलणे कार्य तयाशी अपराध, हे पुढचे पक्ष आहेत येथील क्रमाने. इथे विकार शून्य हे वचन वाखाण. बोधानंतरे विकल्प ठोकला दळाला, इथं विकल्प शून्य हे वचन वाखाण. किंवा बोधानंतरे विकल्प ठोकला दळाला, इथं विकार विकल्प शून्य हे वचन वाचन. कारण दोहीशी समान अधिकरण आहे. दोही घाट आहे दोघांची. काय म्हणून विकार विकल्प शून्य हे वचन वाखाण. मात्रेचे उणे पुरे एकाही शीताचे नव्हे तर स्वभाव मात्रे हे वचन वाखाण. पुनसंबंध या प्रकृती वैचित्र्य शाब्द चरितार्थ एवमाधिक, तिथं देवता स्मरण हे वचन वाखाण. मग देहांतो जेतुके नसी क्षेपिले तेतुके न शेवटी, देहांती जेतुके नसी क्षेपिली तर जो जन्म क्षेपी हे वचन. आणि तेतुकीने शे उठी तयास परमेश्वर पुनरुपी आपला संबंधिती हे वचन वाखाण. आणि यापुढे विरुद्ध असती परी वाखाणली. यापुढील पक्षामध्ये विरुद्ध असती परी कशी आहे, यापुढं विरुद्ध असती परी वाखाणलेली आहे. मग बागोदर विकार शून्य हे वचन का वाखाणलं, तर सर्व क्रियेला विकारच कारण आहे. काही सर्व क्रियेला विकारच कारण आहे. हा जर नसता तर कुठलीच पुढची विकल्प कुठलीच क्रिया घडली नसती. आणि म्हणून निरालंबी जसं वचन वाखाणलेलं आहे तसंच विकार शून्य हे वचन वाखाणलेलं आहे. सुरुवात केलेल्या केसराज बासाने स्वभावाला मात्रा द्यायची. नवे वस्त्र न नेसावे, अर्थात ते लक्षात ठेवा. वास्तविकाला कधी शास्त्र सांगून विकृतत्व होईल. पण लक्षात ठेवायचं, नवे वस्त्र नेसावे तर ही नवे वस्त्र घालतात. हा जो जुन्या वस्त्राचा विधी आहे तो एकांकीच्या पुरुषाला. कारण इथं जर घातली समाजात गेलं तर लोक आपल्या बाजूला बसणार नाही. निमित्तमध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत निमित्तमध्ये जे वर्तन तेच करावं. काही उपाधी असायलाच पाहिजे, धडवस्त्र असायलाच पाहिजे नाही असं नाही. एकांकीचा पुरुष आहे त्याचा काय प्रश्न येत आहे.
इथं समाज व्यवस्था आमच्या देवाने समाज व्यवस्था पाळली, आमच्या देवाने व्यवहार सुद्धा पाळलेला आहे. म्हणून असंही विपरीतत्व वाचनिकाला येतं. असं नाही, त्याच्यामधला गर्भितार्थ फार मोठा वेगळा असतो. काही रंकाशी कवरी लेखेना, बट्टोबासाला वस्त्रा नाही पाठवलं, आपलं उपान दिल्या, आपला ते अंगी बट्टोबासाला घालायला दिली दिवाळी दिवसाची, कशी काय घालवी जा म्हणे. गरीबाला कोण विचारतो? काय चोरों को सारे नजर आते हैं चोर. गरीबाला कोण विचारतो का आजकालच्या इथं तरी विचारतो का गरीबाला कोण? कोणी नाही गरीबाला विचारत. म्हणून असं नाही. म्हणून नवे वस्त्र नेसावे, अवित क्रिया का म्हणून न नेसावे, अथवा जुने वस्त्र नेसावे, तर का म्हणून जुने वस्त्र नेसावे. धड वस्त्र आश्रलिया सुरवाड, धडवस्त्र आसराइलिया सुरवाड. धडनी तितकं वस्त्र आहे, तलम वस्त्र आहे. जर आपण परिधान केलं तर सुरवाडामध्ये सुखामध्ये वाढ होती. काही पॉश कपडा आहे नाही का, दुसरा म्हणतो काय रे बाबा पॉश कपडा, याला थोडंसं भरून येतं, गरमी अंगामध्ये संचरते नाही का. आहे दरवस्त्र आसराइलिया सुरवाड म्हणजे सुखाची वाढ होते. देवता म्हणतात सुख साधने देऊन विजय नाही का, दुःखरूप साधन विलय. दुःखे दुःख नासावा ईश्वरीचा हेतू आहे, काट्यानंच काटा काढला जातो. काही सुख साधने देऊन पविजय नाही का. सुख साधने म्हणजे सुखालागी साधन अभ्यासी. आता एवढे मी आचरलं, सगळं केलं, पुरुष मन होईल, अप्रोक्ष होईल, देव मला भेट देतील, पुन्हा मग शरीर होऊन मी पाठीदाशा म्हणून मालिका करा बसला, परमेश्वर मिळाला. सुखालागी साधन अभ्यास अथवा सुखेच साधन अभ्यासी जे आमची अर्थ आहे ते नागरा शाळेचे. दाट मंदाट वृक्षाखाली बसला, काय वृक्षांना नाही, वृक्षांना आहे, सदन अन्न आहे, सगळं आहे. काय देर माझा हरी नाही का, बसेल पलंगावर असं म्हणतो. सुखेल सुखालागी साधन अभ्यासी सुखेच, अथवा सुखेच साधन अभ्यासीचे सुखालागी साधन अभ्यासीचे. देव मिळणार नाही त्या देवाने सांगितलं तेच केलं पाहिजे, तरच परमेश्वर. म्हणून समाधानी मानतो. सुरुवात सुखामध्ये वाढ होते. पैठणी घातली, 10-20 हजाराची पैठणी घातली तर जाते का नाही बाजारात उडवत का नाही जात माई? बरोबर आहे ना. हो, पैठणी दाखवली जाते, शेजार पाजाने बघावून दाखवते. काही एका पाटलीनं केली नथ, त्या गावची पाटली बाई, त्या काळात नथ म्हणजे मोठा दागिना होता. ठीक आहे, पाटलीने नथ केली, पाटलीने नथ आली नाकात, म्हणतात नथीचा ते नाक काय शेंडा उडवत. पण बायाने नथ का घालतात माहिती आहे ना? लक्षात ठेवा, सौभाग्याचे 5 देणे आहेत, त्याच्यामधलं हे काय पाहिजे असं बरोबर करते. आणि आता नक एवढे, पूर्वी मोठ्या नका होत्या इथपर्यंत, चहा पिताना नक बाजूला करायला, नथ बाजूला करायला लागायची. जास्त बाया बडबड करतात ना, तिच्यावरती बंधन असं म्हणून ते नथ आहे. काय ते नथ आहे. अजून त्याची कारणं आहेत दुसरी, सगळ्या पायामध्ये घातल्या जातात, सर्व काय केलं जातं. सौभाग्याची 5 देणी आहेत, सौभाग्याची 5 देणी आहेत. तर बाटलीबाई नथ घातली, गावामध्ये सकाळी नथ उडवत गेली, काही नथीचा शेंडा उडवत गेली, गाव फुलवड. पण कोणी विचारलं नाही पाटलीबाईला की काय हो पाटलीबाई नथ तुम्ही केली? कोणी विचारलंच नाही पाटलीबाईला. तर गावच्या पाटलाची पाटली, तिला आला राग, आणि कोणी मला विचार दिलं, आपलं घर पेटवून त्या रागाच्या भरात. काही रागाच्या घरात पेटवून दिलं आणि घर पेटवून बोंबावून गेली. सगळी माणसाने शेजारी पाजणारे शेजार आणि घर विझवायला लागले. शेजारची बाई आली होती, तिच्या बरोबर पाटली बाई बरोबरच ती बी घर विझवायला होती. ते घर विझवता विझवता पाटली बाईला म्हटली, पाटलीने बाई नथ कधी केली? केवढ्याची नथ आहे? पाटलीने म्हणले, हे जर सकाळी बोलली असती तर घर जाळलं असतं का? काय हे जर सकाळी जर बोलली असतीस तर मी घर जाळलं असतं का? त्याच्याकरता घर मला जाळवलं, कुणती मला विचारावं म्हणून. समाधानी मानतो असे, काही समाधानी मानतो तो. पुढं निश्चिंती एवढाच पक्ष, निश्चिंती. अनेक धडवस्त्र आसरायल्या का निश्चिंती, निश्चित होतो. आता म्हणतो की 2 वर्ष काय बघायला नको,
पुन्हा काय वस्त्र घालायला नको, 2-3 शर्ट शिवले. आम्ही म्हणतो आता 2 वर्ष 6 महिने बघायला नको आता. काय निश्चिंती, हे 1-2 वर्ष काय बघायला नको आता. हे आपल्याला हे पुरणार आहे अशी निश्चिंती करतो. म्हणजे स्वतःच आयुष्य त्याने चिंतलं आणि परमेश्वराला तर आजच न्यायची प्रवृत्ती होती याला. एक असे नाहीशे बोला विजेते करवा. मग तो अनुसरला, हे झालं गेला का सारे मृत्यू लोक जाणारच की तो. त्याची कणव काय परमेश्वराकडे आहे. पुतानिष्ठ घडू नये म्हणून अशाला परमेश्वर अगोदर घेऊन जाता येईल. पुढं अशाला परमेश्वर अगोदर घेऊन जातात. त्याला परमेश्वराला घेऊन जायचं होतं आजच, पण यानं आपलं आयुष्य चिंतलं. 2 वर्ष राहायला, अनिष्ट आचरायला किंवा पंक्ती झोडायला, पंक्ती पठाण काय असं निश्चिंती. पुढं प्रमाद, चांगले जर वस्त्र जर असेल, उंची जर वस्त्र असेल तर प्रमाद घडेल काय, किंवा त्या वस्त्रा कारणे ध्येयघात होईल आणि प्रमाद कपाळी पडेल. किंवा जर चांगलं जर वस्त्र जर आपण घातलं, परिधान जर केलं, तर पुढीलाला विकार उत्पन्न होईल. पुढीलाला विकार उत्पन्न होईल आणि आपल्याला होईल. धर्मापासून तो जाईल, धर्मापासून तो जाईल. मार्गी पडले वस्त्र की उपेक्षिलेलं वस्त्र आहे, स्मशानीचं वस्त्र आहे, नववस्त्र नाही. काही पूर्वी मार्गामध्ये पासळ व्हायची, ती मांजरपाटचीच व्हायची. चांगलं धड नव्हतंच ते, तर तेच धोतर आणि तेच शर्ट होतं. काही तेच धोतर आणि तेच शर्ट होतं मांजरपाट, दुसरं नव्हतंच. काय तेच वापरा, तेच घाला. अशा प्रकारे प्रमाद घडेल आपल्याला. धडवस्त्र घातलं तर आपण पुढे धर्मी अदक्ष, धर्मी अदक्षता प्राप्त होईल. जर नवी धडवस्त्र इस्त्री केल्याचं वस्त्र असेल तर मार्गाचा व्यापार करणार नाही. म्हणजे माझं वस्त्र फाटेल की माझं वस्त्र मळेल. किंवा काय जर इस्त्रीचे कपडे घालून असेल, चांगलं जर असेल, दंडोत करील पण दंडोत घालणार नाही. का तर वस्त्र भरल, काय वस्त्र आपलं भरल, फाटल वस्त्र किंवा भरल आपलं वस्त्र. म्हणून पुढे ममता पदार्थ, पदार्थानुरूप, पदार्थाच्या अनुरूप ममता संचरेल. जर उंची वस्त्र असेल तर अधिक ममता, आणि जर कमी वस्त्र असेल कमी ममता. आणि ममता कुणाची लागली पाहिजे? माझ्या देवाची लागली पाहिजे, परमेश्वराची ममता लागली पाहिजे. काय ममता? माझे आत्मत्व परमेश्वराच्या पदार्थामध्ये. हे माझ्या ऐश्वरीचं आहे, हा माझ्या ऐश्वरीचा आहे, स्थान माझ्या ऐश्वरीचं, प्रसाद माझ्या ऐश्वरीचा. काय हे चतुर्वेदी साधन जे आहे ते माझ्या परमेश्वराचं, हे माझं आहे. जे देवाचं आहे ते माझं आहे. वाटीच्या प्रसंगी महाराज म्हटलेला, जी जी गोसाव्याची ते आमचे नव्हे, अशी एके होईल पुरा जीवास, जे येथीचे ते आपले. काय आपली सुई पडली तर शोधून उचलून येईल, पण मार्गाची एखादी वस्तू पडलेली असेल तर ठेवील का? सरकार आहे म्हणतो, जाऊ त्या कोण विचार, काय सरकार आहे. पण आपली सुई जर सांडली असेल ती शोधून व्यवस्थित जागी नेऊन ठेवी. पण कधी बुद्धी होत नाही की मार्गाची एखादी वस्तू पडलेली आहे तर ती आपण नेऊन ठेवा. परमेश्वराची ममता पाहिजे, तिनं लागून त्या वस्त्राची ममता लागते. तिनं लागून त्या वस्त्र, कधी कधी रात्री चोरून घेईल कोण, काय करील ते वस्त्र. तै भिक्षू वंचिला, अनेक नवे वस्त्र नेसावे का म्हणून तै भिक्षू वंचिला. तै म्हणजे भेटकाळी. काय भिक्षू वंचिला म्हणजे वंचिकत्वाचा दोष लागतो. भेटकाळी फाळुके फाळुके पालटी जती, दड्याने फाटकेनेशी थोरानं साण्याला, हा विधी आहे फाळुके पालटण्याचा. शेवट कोपीण पर्यंत सांगितलंय. आपली कोपीण धुवून सुद्धा त्याला पालटावी. आता कोण कोपणी घालतो की नाही कोणाच ठावा, त्याचा प्रश्न येत नाही. पण निदान असावी कोपीण, लक्षात ठेवा. का असावी? दोन्हीलाही विधी येतो, स्त्री पुरुषाला दोन्हीला येतो. का असावं? 700 सूत्र आहेत. कोपीण जर आपण घातली, जर कोपीण धारण करावे, एका सूत्राचं पालन केल्याची योग्यता लागेल. एका सूत्राचं पालन केल्याची योग्यता लागेल त्याला, पण ते कोण करतोय? तरी भिक्षूंच्या भेटकाळी जो फाळुके पालटण्याचा विधी आहे तो करणार नाही. तो म्हणेल माझं इतकं उंची वस्त्र आणि याचं फाटकं वस्त्र, कसं काय वस्त्राचा पालट करायचा? पालट करणार नाही. विधीपासून वंचित राहील तो, पालट करणार नाही तो. त्या भिक्षू वंचिला. लोकाचा पदार्थ आपला म्हणितला, लोकाचा पदार्थ आपला म्हणितला.
लोकाचा पदार्थ वस्त्र कशा करता दिले? स्वभाव पाळणार ते वस्त्र दिलेलं आहे देवाने. काही स्वभावाकारणे वस्त्र दिलेलं आहे, ते तुला दिलेलं नाही. लोकाचा पदार्थ तो आपला म्हटला, त्याकरता दिलेला आहे वस्त्र. काय लोकाचा पदार्थ आपला म्हटला, किंवा लोकाचा पदार्थ जे वस्त्र जे दिलेलं आहे ते भेट काळेश्वराला वस्त्र पालटण्याकरता दिलेलं वस्त्र आहे. म्हणजे फुडीला करता वस्त्र दिलेलं आहे. अगोदर नसुदी कोपीने सुद्धा देवाने विलेले बट्टोबा सुद्धा जी मज नसुदी एवढं कोपीनं साहेब म्हणून धोतर विलं. ते गुडघ्यापर्यंत पूर्वी होतं, ते खाली जात जात आता ते जमिनी लोळत चालले. काय जमिनीवरून ते लोळत चालले. 8 दिवसा क्षौर, 14 दिवसा मागणे. आता क्षौराचा प्रश्नच येत नाही. काय क्षौर करायचा प्रश्नच येत नाही. काय करतोय आपण बघायचं, आमच्या देवाने जे केले ते आपण करायचं आहे. काय तर ते भिक्षू म्हणजे फाळुके पालटायच्या करता वस्त्र दिलेलं आहे, वस्त्र ते पालटायचं आहे. पण ते पालटणार नाही, तो हा विधी घडणार नाही. आणि वचनभंगाचा दोष आहे तो, वचनभंगाचा दोष आहे तो. किंवा लोकाचा पदार्थ आपला म्हटला म्हणजे हा पदार्थ परमेश्वराचा आहे, कुणाचा आहे? तर कोणते भजन म्हटलं काय, ही सृष्टी तुझी सुंदर भजन होतं. काय मालक कोण आहे? तो मालक आहे, आपण कुठे मालक आहे? म्हणजे परमेश्वराने दिलेला पदार्थ आहे, जे तुके व्यक्तीला ते सर्व ईश्वरीचा आहे. सत्ता आहे, मालक आहे, तो परमेश्वर मालक आहे. आपलं काय? घर म्हणतो माझा, कोण म्हणतो घर? डेकून म्हणतो घर माझं, पिसू म्हणते घर माझं, स्वान बसतो म्हणतो घर माझं, आमका म्हणतो घर माझं, तमका म्हणतो घर माझं. नेमकं घर कुणाचं? नेमकं घर कुणाचं म्हणायचं? कुणाचं घर आहे? नाही ना. काही म्हणजे परमभासादेव कवना ते काही असे, कवना ते काही असे, सकळ देवाचे की मा देव देते आपले. देव दिल तर आपलं आहे, त्याने दिलेली पदार्थ आहे. काय कपाळाला मिळतं ना ते आपलं, पद्धत आहे मार्गामध्ये. हातामध्ये दिलं ते मार्गाचं, आणि मार्गाचं मार्गाला खर्च करावं. मार्गाला दिलेलं आहे ते मार्गाचं मार्गाला खर्च करावं. आपण जे कपाळाला आलं भाग्याचं आपल्या, ते आपलं आहे. येर असेल मार्गात, मार्गाच्या नावाने दिलं असेल तर मार्गाला द्यावं. दिलं नाही तर फार मोठा दोष आहे त्याच्यामध्ये. काय कशा करता दिलेलं आहे? फुडीला करता दिलं, स्वतःच खाऊन बसला, फार मोठा दोष आहे. भटाचे बोलणे की भिक्षा श्री संबंधन केल्या बहुत केले होईल. मग विकार शून्य म्हणितले हे बरवे झाले. कारण जीव विकारा वेगळा केवढाही झालाच नाही. अथवा धरती भट्टाचे बोलणे, विकार शून्य या वचनाचे पालन केले असता त्याच वचनाचे आचरण घडेल. यदर्थी भट्टाचे बोलणे, यदर्थी विकार शून्य या विषय आचार्यांचे स्मृतिरूप बोलणं आहे. आचार्यांचं काय आहे? आचार्यांचं स्मृतिरूप बोलणं आहे. ते कोणते? एकी भिक्षा स्त्री संबंधन केल्या बहुत केले होईल. एकी भिक्षा श्री संबंधन केल्या बहुत केले होईल. एकी भिक्षा श्री संबंधन केल्या बहुत केले होईल. एकाच घरी जर आहार पर्याप्त भिक्षा मिळाली, एकाच घरी जर आहार पर्याप्त भिक्षा मिळाली, काय परंतु स्त्रीचा संबंध जर केला नाही तर बहुत केले म्हणजे बहुत आचरण, बहुत वचनाचे आचरण केले असे होईल. पण अजून अर्थ मांडायचा इथं एक अर्थ आहे की देहाला वस्त्र म्हटलंय, गीतेमध्ये म्हटलं वासावशी जीर्णानी यथा विहाय, गीतेमध्ये म्हटलेलं आहे. तिथं देहाला वस्त्र म्हटलेलं आहे. आणि देव म्हणतात तिथं की काटे केतळी सुकवून पाडी, काय
किंवा माग पक्ष आपला गेला, ध्येय संस्था तो उत्तम, देहाची सम्यक प्रकाराने साम्य गती निवर्तली. आता मनुष्य मात्र झालेला आहे. काही मनुष्य मात्र होऊ नसावे, जे बळपुष्टी तत्वी ध्येय नसावे. तर का नसावे? धडवस्त्रासरा इल्या सुरुवाड दुसरा अर्थ आहे. दळवस्त्र म्हणजे जर बळपुष्टी तत्वी जर ध्येय असेल, सुखामध्ये वाढ होते. अजून काय 10-5 वर्ष मी हरणार नाही, काय अजून काय 10-5 वर्ष मी जाणार नाही आहे. म्हणजे निश्चिंती. परमेश्वराला आजच त्याला न्यायचं होतं, राहिला ना. काय थराचा ना भराचा दगड आहे, तो राहिला की भूमीला ओझा आहे. म्हणून बळपुष्टी धडधाकट शरीर ठेवायचंच नाही आहे की त्या शरीराला आपण पुढील विकार भोगतील आणि त्या ठिकाणी प्रमाद होईल आपल्याला. काय म्हणून धडधाकट बळपुष्टयुक्त ध्येय असू नये. द्वितीय संबंधे मैले सगळा पक्ष म्हणणं तोच पहिलाच. धडवस्त्र आश्रलिया सुरवाड आसरा इलिया सुरवाड. निश्चिंती प्रमाद निश्चिंती प्रमाद. प्रमाद म्हणजे बळपुष्टीयुक्त जर ध्येय असेल तर पुढील आपल्याला भोगून विकोप होईल. काय पुढील आपल्याला बघून विकोप होईल. काय मनुष्य मात्र मरतुंड आहे, त्याच्याकडे कोण बघेल? आणि विकारचा दोष आपल्याला, विकारचा प्रमाद आपल्याला घडेल. विकार दोष असं केसराबासाचं धडधे पाहून आली का नाही? आली का नाही? केसरा कविशर बासी फार सुंदर होते. देव भटवळ सांगितले कंता उलटा घाल शिवून, मूळचं सौंदर्य त्यांचं होतं. म्हणून असं प्रमा हे होईल, दोष घडेल. धर्मी अदक्षता प्राप्त होईल. धडधाकट बळपुष्टी ध्येय जर असलं तर कशी अदक्षता प्राप्त होईल? एवढं चांगलं शरीर मार्गाचा व्यापार करू काय म्हणून, काही कसं काय करू म्हणे. धडधाकट एवढं माझं शरीर म्हटले ना सारंग जी ऐशे उच्च वर्णाचे देह, आम्ही ब्राह्मण आहे. ब्राह्मण जन्म होण्यासाठी मागचं पुण्य लागतं म्हणा, काय नाही असं नाही आहे. काय ब्राह्मणाला ध्येय मिळण्यासाठी मागचं पुण्यच असावं लागतं. जे जे ऐसे उत्तम वर्णाचे तुम्ही म्हणता अनुसारा ते तसं एवढं उंडावं लागल, सगळं करावं लागल. आणि तुम्हाला तो सर्व विषया मागावं करायचं काय? हे जमणार नाही आपल्याला. काय टोपीच आमची अशी आहे की ती विलक्षण आहे. टोपी जी आपली आहे ती टोपी आपली विलक्षणच आहे ना. काय मी ज्या वेळेला ताजमहाल बघायला गेलो, वर गेलो, मला काय माहिती नव्हतं. ती कबर पाहिलं, माझं पाय लटपट कापायला लागले आत गेल्यानंतर. आता मला बहुतेक खेटा करायची पाळी येते वाटतं फलटणच्या. काही थोडा वेळ बघितलं, बाहेर येऊन बसलो. ते फॉरेनच्या मुलीची ट्रिप आली होती. आम्ही 4-5 जण तर बसलो होतो. आता त्याची टोपी मला इतिहासाची खूप वारसा बघत बसलो होतो. कसा बांधला, कुणासाठी बांधला, किती, असं माझं एक संशोधन असतं. तर त्या 10-12 मुली खाली बसल्या होत्या. फॉरेनच्या एक मुलगी उठून आली माझं की मला म्हणते, जे तुम्हाला इंग्लिश समजतं का? हो कळतं मला इंग्लिश. ती होती व्हॉट्स क्लॉथ व्हॉट्स कॅप. त्यामुळे टोपीवर प्रसंग आपला बराच झाला. व्हॉट्स क्लॉथ व्हॉट्स कॅप. तिला मी उत्तर दिलं की म्हटलं आय एम इंडियन सेंट और स्पिरिच्युअल प्रिसिप्टर आणि क्लॉथ अँड कॅप दिस इज सिम्बॉल ऑफ माय सेक्शन. काय असं त्याला उत्तर दिलं. ती खुश झाली. म्हणजे एक फोटो काढू का नको? म्हणजे हा लोडना गळ्यात पडला तर कुठं घेऊन जायचं? काय फोटो नाही म्हटलं, नकार दिला मी. फोटो काढलाच नाही. काय मी निघून गेलो, थांबलो नाही तिथं. ही आपली टोपी आहे. ठीक आहे. तर कुठून झाले आपलं? ममता पदार्थानं जर असं ध्येय असेल, धडधाकट ध्येय असेल, तर गंगा तीराला अटल करायला जाणार नाही. म्हणजे तिथं जाऊ तिथं ध्येय माझं रोडकं होईल. काय देवाने मनुष्य मात्र होऊन यासावे सांगितलेलं आहे. मळीन कुचील, काय कसं मळीन कुचील सांगितलेलं आहे. काही अशा प्रकारे पुढीला विश्व आपल्या थुंकतो. विषकेसरा थुंकला का नाही विषय? बाई थुंकली त्याच्यावर.
इथपर्यंत नित्रांता मनुष्य मात्र झालं पाहिजे. धडधाकड जर ध्येय जर असेल तर कसा काय जाईल गंगा तीराला. जन्मुने संसारी सदा असावे गंगा तीरी, भ्रमण करावे पृथ्वी माझारी, न शेवावे अनेक तीर्थ. असं ग्रंथकार म्हणतात. तुम्ही गंगा तीराला जन्माला नाही भाग्यवान आहे. काय तुम्ही लोक गंगा तीराला जन्माला आलाय भाग्यवान आहे तुम्ही. आम्ही कुठं आहे जंगलामध्ये, कुठला कोकण कुठला भाग तो काय तिथं फक्त हेच आली, त्याच्यापेक्षा दुसरं काहीच नाहीये. आता तरी सुधारलेत. तय भिक्षू वंचिला त्याच्या मागचं काय? ममता पदार्थानुरूप. ममता पदार्थानुरूप म्हणजे धडधाकड ध्येय असतो बघा. कसा ध्येय आहे काय, कसं ध्येय म्हणतो बघा माझं. सुईसुद्धा त्याच्यामध्ये टोचणार नाही. इथपर्यंत कमावलेले शरीर आहे. अरे काय कामाचं, एका दिवशी मातीमध्ये जाणार आहे, एका दिवशी मातीमध्ये विरून जाणार आहे. तसंच राहणार नाही ते. आणि त्या देहाची ममता, परमेश्वराची ममता लागली पाहिजे. ते आला ते आपल्या देहाची ममता लागते. समोरला पाहतो, मग इकडे काय लावील तिकडे काय लावील, स्प्रे मारेल, सगळं आमच्या ते चालू आहे. स्प्रे मारणार, सर्व करणार. पण हे लोकांचा जेवढे आपण जातो हे करावं लागतं. हे लक्षात ठेवा. एकांगाच्या पुरुषाला त्याची गरज नाही. आपण त्या 4 चौघात जर गेलो, मळी कुचील कपडे घातली आणि महिनाभर आंघोळ जर केली नसेल जर गेलो, तर ती लोक आपल्याला जवळ करतील का लोक? नाही. हा निमित्तविधी आहे, तो नित्यविधी. त्या नित्यविधीविषयी आणि नित्यविधी श्रेष्ठ आहे. कारण तिथं रक्षण आहे, तिथं रक्षण नाही आहे. काय निमित्त विधी आहे. अंगर काय, अंगर का हा. तय भिक्षू वंचिला बुलेट प्रूफ ज्याला आपण म्हणतो ना का, कवच काय ते आहे. तय भिक्षू वंचला. तय म्हणजे ते भेट काळे, भिक्षू वंचला म्हणजे हात मळील कुचिळ आहे. भिक्षू वंचला मी धडधाकट आहे. कुठे याच्याशी भेट काळीचे विधान करू काय, भेटकाचे विधान मी कुठं करू याच्याशी. ते म्हणजे त्या काळी भिक्षू वंचिला, वंचकत्व करील, वंचकत्वाचा दोष लागतो. देव म्हणतात एकमेका भेटल्या हे भेटल्याचा पाड जाय, विजनी गेला महात्मा दुर्लभ. विजनी गेला महात्मा दुर्लभ आहे. लोकाचा पदार्थ आपुला म्हणितला. लोकाचा पदार्थ आपुला म्हणितला. लोकाचा पदार्थ आपला म्हणजे ज्या काळी ज्या वेळेला परमेश्वराला अनुसरला, म्हटला की नाही, श्री चक्रधराया ही चित्त वित्त काया तुला समर्पण आहे. दिली की दान केले की दुसऱ्याला काय, दान केलं ना दुसऱ्याला, दिलं ना ध्येय, तुझा हक्क काय राहिला. जे गोसावी असे दिलेले ते आपले कैशी काय. आणि जर आपण हे केलं, दत्त पदार्थ ग्रहणेचा दोष लागतो. दत्त पदार्थ ग्रहणेचा दोष लागतो. जे लक्षात ठेवा. पुढीला पदार्थ कधी दिला असेल तर मागून एखादा उल्लेख केला द्यायचा पदार्थ, तो द्यावा पदार्थ. दत्त पदार्थ ग्रहणेचा दोष लागतो. किंवा पुढीला असा पदार्थ आपण दिला आणि मागून आणला तर लक्षात ठेवा देही रोग रुजा होते. द्रव्य संपत्ती घरची ती कमी होऊन जाते काय, आणि देही रोग रुजा होते. असा निर्णय आहे यावरती. भटाचे बोलणे. विकार शून्य या वचनाचे आचरण केले असता त्याच वचनाचे आचरण होईल. भट्टाचे बोलणे, हे जर ती भट्टाचे म्हणजे बोलणे म्हणजे भट्टोबासांचं बोलणं आहे. म्हणजे भट्टोबासांचं आचार्यांचं स्मृतिरूप जे आहे काय, जे स्मृतिरूप जे आहे बोलणं आहे भट्टोबासांचं, ते कोणते. एकी भिक्षा स्त्री संबंध न केल्या बहुत केले होईल. एकी भिक्षा, एकाच घरी गेला आणि भिक्षा आहार पर्याप्त मिळाली. कारण अनेक घरं मागे, एकाच्या घरीच नाही मागायचं. गोमतं प्रत्येकाला घडलं पाहिजे. कारण असं पात्र पुन्हा जाणार नाही त्यांच्या दारी. परमेश्वराचा राजकुमार आहे काय, बिडी बिडी जरी दुसरी असला राजकुमार, लोकांना माहिती आहे, लोळत जरी आता म्हणतात हा पुढचा भविष्यात होणारा राजकुमार आहे. अशी लोकांची बुद्धी असते. एकाच घरी जर आहार पर्याप्त भिक्षा केली आणि स्त्रीचा जर संबंध केला नाही तर बहुत वचनाचे आचरण केले असं होईल. जे विकार शून्य वचनाचे आचरण केलं असतात त्याच वचनाचं आचरण घडतं असा अर्थ नाही आहे. तर बहुत वचनाचे आचरण केले ऐसे होईल. किंवा ज्याच्या येतात ते आचरण करणं होत नाही त्याने कसं करावं. जेव्हाने जो सांगितलेला आचार्य होत नाहीये, शारीरिक अदक्षता असेल किंवा दक्षता असून बी करत नाही, दक्षता असून बी करत नाही,
ना यदर्थ भट्टाचे बोलणे यदर्थी भट्टवासांचं स्मृतीने बोलणं आहे. ते कोणते? एकी भिक्षा स्त्री संबंध न केल्या बहुत केले होईल. एकी भिक्षा, एकाच घरी आहार पर्याप्त भिक्षा मिळेल त्याने विनंती केली. अनुकूल आहे संस्कारच की बाबा तुम्ही दररोज भिक्षा मागता आणि नदीतरी झाडाखाली भोजन करता. आज तुम्ही इथंच बसून भोजन करा. प्रत्येकाला वाटतं माझ्या घरी साधूनी बसून भोजन करावं. प्रत्येकाला वाटतं काय. तर त्याने अशी विनंती केली इथंच बसून भोजन करा. भिक्षा तिथंच मिळाली आहार पर्याप्त. श्री संबंध न केल्या बहुत केले होईल. स्त्रीचा संबंध म्हणजे संयोग न केल्या बहुत केले होईल. काय? स्त्री संबंध न केल्या बहुत केले होईल. मग विकार शून्य, तर विकाराची शून्यताच कशाने होते? भट्टाचे बोलणे यदर्थी भट्टोबासांचं स्मृतिरूप बोलणं आहे. ते कोणते? एकी भिक्षा श्री संबंध न केल्या बहुत केले होईल. काही एकी भिक्षा श्री संबंध न केल्या बहुत वचनाचे आचरण केले ऐसे होईल. प्रथम उल्लेख केला, रसरूप उल्लेख केला, अभिमुख केला, प्रायश्चित केलं, नासून जाईल. पुढची जी पायरी आहे ती करायची नाही, ती अंगीकार करायची नाही. शेवणेचा ध्येय आहे तर वाचे सांगितलेला आहे. काय? तर काही विकाराची शून्यता करावी काय? द्वितीय संबंधे मैळे. द्वितीय संबंधे मैळे. द्वितीय तर स्त्रीचा संबंध केल्या बरोबर मिळतोय. संबंध म्हणजे अजून पुढचा भाग आहे. दर्शन आहे, स्पर्शन आहे, दर्शन आहे, स्पर्शन आहे. डोंट लाफ, नंतर अर्थ सांगतो मग. अर्थ असा आहे त्याचा, डोंट लाफ म्हणजे हसू नका असा अर्थ आहे त्याचा. This is my request, not my order, for your prestige, my prestige, or other person's prestige. प्रतिष्ठा देशामध्ये. द्वितीय संबंध म्हणजे रसरूप जो उल्लेख जो आहे काही मळीनत्व येत. मग अभिमुख उल्लेखाने धर्मापासून जाईल. पुढचा पक्ष कार्यतयासी अपराध. कार्यतयासी अपराध. पुढील जी अभिमुख उल्लेखाच्या पुढची जी क्रिया आहे शेवना आहे विकाराची. काही विकाराची शेवना जी आहे ती जर केली तर मात्र अपराधी आहे. ती जर केली तर अपराधी आहे. बोधानंतरे विकल्प ठोकला दडाला असे. ठोकला नाही, ठोकला. काय? विकार शून्य हे वचन असता. विकल्प शून्य वचन का उच्चार? विकल्प शून्य वचन का उच्चार? बोधानंतरे विकल्प ठोकला दडाला से. बोध झाल्यानंतर विकल्प ठोकला म्हणजे थबकला. एखाद्या नीतिमंत राजाचा जर यावा आला समोरून तर जो अन्यायी चोर असतो ना, तो नीतिमंत असतो, थांबतो तो आणि आपलं स्वकीय वर्तन आहे ते सोडून देतो. आपलं स्वकीय वर्तन आहे तो सोडून देतो. आणि दडाला म्हणजे एखादा असा दुसरा अन्यायी चोर असतो, तो एखाद्याच्या आड दडतो. पोलिसाला समोर बघितला कारण चोराला भय असतं त्याच. काही चोराला त्याचं भय असतं. पोलिसाला कदाचित आपल्याला पकडायला आले की पाप केलेलं मनामध्ये टोचणी देतं. लक्षात ठेवा. जर बाहेर गेलं दाखवलं नाही तरी आतून टोचणी देतं की मी हे केलंय, माझी घटना घडलेली आहे. टोचणी आपल्याला देत असतं, स्वस्त बसू देत नाही. ठोकला म्हणजे थबकला आणि दडाला म्हणजे जसा एखादा अन्यायी चोर कोणाच्या तरी आड जळतो, कोणाच्या तरी तो आड जळतो. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की इथं जे आहे किंवा विकार जो आहे तो देवता जपला, थबकला. ठोकला म्हणजे थांबला आणि दडाला असे. काय म्हणजे परमेश्वराच्या वचनोक्त आचरण करीत असता
जो देवताजन्य विकल्प जो आहे तो थांबला. काय खबर का म्हणजे थांबला. आन दडाला असे म्हणजे जो संग्रोप जो विकल्प जो आहे तो विकार शेवणेच्या भित्रांत दडाला असे. संग्रोप जो विकल्प आहे तो विकार शेवणेच्या भित्रांत दडाला असे. काय तर मग विकार विकल्प शून्य तर कोण्या विकल्पाची शून्यता करावी. बोधानंतरे विकल्प थोकला दडाला. बोधानंतर जो जो विकल्प आहे खबकलेला आहे, दडलेला आहे, आतमध्ये लपून आहे. काय तर मुळारंभापासून बोध झाल्यावर विकार विकल्प मुळारंभापासून नाहीसा नाही झालेला. काय पुढं मग विकल्प मुळारंभापासून पण विकार आहेच ना. काय जटावसे विकार जाय पर विकल्प नवचे. जटावसे विकार जाय पर विकल्प नवचे. म्हणून बोधानंतर जो विकल्प थोकला दडाला असे त्या विकल्पाची शून्यता सांगितलेली आहे. किंवा अस्तित्वदे पक्ष गेलेला आहे परसंबंधे उजीवजी अनिकाच्या संबंधाने उत्पन्न होतो. काय का म्हणून बोधानंतरे विकल्प थोकला दडाला असे. जेत विकार आहे त्यात विकल्प आहे, जेत विकल्प आहे त्यात विकार आहे. काय जेत विकार आहे त्यात विकल्प आहे, जेत विकल्प आहे त्या ठिकाणी काय आहे विकल्प आहे. म्हणजे निशेष नाहीसा झालेला. प्रयत्न करूया, संपला तर बघूया. पण मला ते आवडत नाही सिद्धांती सांगायला. सांगावं तर सगळं सांगावं. थोडा वेळ झाला बरोबर आहे ना टाइम. दंडवत हो